आणि आपण पाहिलं मगाशी हेमंतजी पालकर सर जबरदस्त फलंदाजी. संतोष पाटील पुन्हा एकदा जोरदार प्रहार बघूया. पुन्हा एकदा चेंडू सीमापार A1 क्वालिटीचा बँडेड षटकार पाहायला मिळालंय. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ. दर्जा मात्र पहिल्या षटकामध्ये जशा धावा उभारल्या होत्या वरवली संघाने त्याचा मात्र इटक्या जेव्हा पत्तरसे देताना पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सामना आपल्याला भेटीला येईल. एका बाजूला निवृत्ती दादा तर दुसऱ्या बाजूला रुपेशजी. आपले पनवेल तालुका युवक काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष हेमराजजी म्हात्रे साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय आदरणीय श्री दमदार गायक गीतकार संगीतकार आणि उत्कृष्ट समालोचक सत्यवानजी म्हात्रे साहेबांचं आगमन. पुढचा चेंडू जोरदारपणे सत्यवान म्हात्रे साहेबांचं स्वागत होतोय. षटकाच्या सहाय्याने 6 धावेने संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. स्कोर कार्डवर स्कोर झालाय 16 धावा. जबरदस्त सुरुवात. त्याचबरोबर आमचे सन्माननीय एक उत्कृष्ट दमदार समालोचक आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय तसेच आपले सन्माननीय सत्यवानजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि आपण जर षटकाराची हॅट्रिक केली तर आमचे शिर्डी ग्रुपचे रुपेश उलवेकर यांच्याकडे आलोचना आलेले आहे. शिर्डी ग्रुपकडून आपल्याला 500 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे षटकाराची हॅट्रिक केली तर. तसे हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रवींद्र दादा यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये. नक्कीच कुठलीही हॅट्रिक असो, षटकारची हॅट्रिक असो, ती चौकाराची असो किंवा विकेटची असो, तर विकेटच्या प्रत्येक हॅट्रिकसाठी शिर्डी ग्रुपकडनं 500 रुपयाचं बक्षीस इथे आज दिवसभर रुपेश दादा दिवसभर असणार आहे ना, दिवसभर लावलेले आहे. याचा सर्व खेळाडूंनी आपली दक्षता घ्यायची आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. फलंदाज मात्र बीट होतोय. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. अप्रतिम स्पर्धा. मेगा फायनलचा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. धाबांचा मात्र पाऊस पाडलाय. अप्रतिम स्कोर उभा केलाय. टार्गेट मात्र सेट करावं लागेल. सुरुवात मात्र चांगली होतोय आणि खेळपट्टी अतिशय अनुकूल आल्याला पिचचा रिपोर्ट घेतला. जबरदस्त खेळपट्टी. अप्रतिम मैदान. दैविध्यमान आयोजन. 2 दिवशी चालणारी स्पर्धा. सुंदरशी स्पर्धा आपण पाहतोय. आपल्या भेटीला आली. लीग फॉर्मॅट. षटकातील पुढचा चेंडू. शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा क्लिक केलंय आणि चेंडू जातो. क्षेत्ररक्षकाला पाहावं लागतंय चेंडूकडे आणि पाहता पाहता अप्रतिम इफेक्ट लावला परंतु चेंडू जातोय. 4 धाब्यांसाठी आलाय चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या चौकार लागतोय ती मात्र सुमित इलेवन पडगे 20 धावा. त्याचबरोबर आपण ही स्पर्धा पाहतो. या स्पर्धेसाठी अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग संपन्न होणं गरजेचं आहे. प्रत्येकाचा पंचांचा काय हॉलिंडर्स जे काही खेळाडू ज्यांचा खेळ नाही आहे त्या हॉलिंडर्सला विनंती आहे आपण सर्वांची स्पर्धा आहे. आपले जरी संघ खेळत नसेल तर आपण हॉलिंडरचं काम करायचं आहे. कारण प्रत्येकाने सहभाग नोंदवणं त्याच्यात आपण सपोर्ट करायचा आहे. जे एखादा चेंडू जर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर आपण तो लगेचच आणून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण स्पर्धा पाहतो. 30 चेंडूमध्ये 74 बनवायच्या होत्या. आता मात्र समीकरण असं आहे की 24 चेंडू आणि 54 धावांची गरज. काय हां पॅव्हेलियनमध्ये जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की आपण तिथून आवाज द्यायचा नाही. खेळाडूंना प्लीज आपण डिस्टर्ब करू नका. सुमित इलेवन पडगे आपण पॅव्हेलियनमध्ये बसलेला आहात. आपल्याला विनंती आहे नंबर त्याची विनंती आहे. खेळाडू सर्व आपलेच आहेत. आपण मजा हाऊस टिंगल टवाली करा. पण जर खेळत असताना त्या खेळाडूला कुठल्याही प्रकारचे आपण त्याची टिंगल वगैरे करू नका. याची आपण दक्षता घ्या. सर्व आपण एकजुटीने खेळतोय. धन्यवाद. ओटो सागर.
24 चेंडू 54 धावांची गरज असताना सूर्यकाशी गोलंदाजी पाहायला मिळतोय. ऑलराऊंडर परफॉर्मन्स हेमंतजी पालकर यांच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं सांगित दुसरे षटक. किशोर भोपे यांनी काल 19 चेंडूमध्ये 62 धावांचं योगदान दिलंय असं सुधीर अगलावे आम्हाला उत्कृष्ट अशी माहिती पुरवतात. गोलंदाजी मात्र अप्रतिम पाहायला मिळतोय. ज्यांच्या आवाजामध्ये आहे शान आणि ते आहे वलवलीचा मान असे आमचे मित्र सत्यवानजी म्हात्रे साहेब यांचं सरच स्वागत. भजनी भंडार पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतो. हेमंतजी पालकर सरांचा पुन्हा एकदा चेंडू ऑफस्टम्पच्या अतिशय बाहेरून जाणार तेरू हरचंद्र फडके सरांचा इशारा आला की श्वर मारा पाहायला मिळतोय. अबंत धावसंख्येवर स्कोर कार्डवर स्कोर हल्ला आहे. धावसंख्या 21. पुन्हा एकदा जोरदार प्रहार बघूया. झेल होण्याचा संभव आहे आणि यष्टीरक्षक गॅदर करतोय झेल आणि मिळतोय पहिली सफलता. मोठा मासा घालायला लागलाय. त्याच्यानंतर पाहिलं तरी स्पर्धा आहे. या स्पर्धेला अतिशय चांगला सहभाग संपन्न होणं गरजेचं आहे आणि आपण पाहतो की परगेगावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व ज्यांची भावी नगरसेवक म्हणून गणना केली जाते ते सन्माननीय योगेश शेठ बाबूशेठ भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 3000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं. त्यांचं खूप खूप आभारी आहे. त्याच्यानंतर नेवाले गावचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय विश्वासदादा उर्फ पिंट्या काथारा यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं. त्यांचंसुद्धा खूप खूप आभारी आहे. आणि त्याच्यानंतर पाहिलं तर सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय विष्णुशेठ जोशी पडघे यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2500 रुपये जमा झाले. त्यांचंसुद्धा खूप खूप आभारी आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतो आहे. दरम्यान पुन्हा एकदा हेमंतजी पालकर सांचा पुढचा चेंडू. दॅट्स व्हेरी गुड. परंतु पंच पुन्हा एकदा आमच्याकडे बोललेत. स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र तंत्र सुद्धा आहेत सुमित पडके संघाचे. अजूनपर्यंत काही दडलेलं नाही. कोणी हारला नाही कोणी जिंकला नाही कारण शर्यत अजूनपर्यंत संपलं नाही. मी अजून थांबलो नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेखरित्या खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने तो चेंडूवर येणार. सुंदर फेट लावलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण शेवटपर्यंत झुंज दिले चेंडूवर आणि आता मात्र यशस्वी. संघाची धावसंख्या धबकार लागतोय ती मात्र 23 धावा. 1-23 सुमित पडगे अगेन्स्ट त्रिवेणी 11 वलवली संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना. षटकार पुढचा चेंडू क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षक नाही तिकडं आणि चेंडू आलाय. पंचांचा इशारा 4 धावेचा चौकार. वलवली संघाचा एक उत्कृष्ट मास्टर माइंड खेळाडू मुकेशजी शिलाटकर यांचं आगमन सरच स्वागत. षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. हेमंतजी पालकर सरांचा पुढचा चेंडू. सुभाष ठाकूरसाठी चेंडू भरतो आहे. चेंडू शरीराचा प्रचंड वेध घेतोय. फलंदाजाच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि आता मात्र षटक संपलेलं आहे. धावसंख्या 1 गडी बाद सुमित पडगे. पाहायला गेलं तर स्कोर कार्डवर स्कोर झाला. सुधीरजी अगलावे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 27 धावा. दमदार सुरुवात देविद्यमान आयोजन. तर आपण पाहतो या ग्राउंडवर ज्यांचं बॅनर तर मात्र वलभगावचे दमदार व्यक्तिमत्व भोलानाथ शेठ पाटील, सूर्यकांतजी म्हस्कर, प्रकाश शेठ भगत, विकास शेठ घरत, सचिन शेठ भोईर, अशोक शेठ भोईर, योगेश शेठ भोईर, रवींद्र पाटील सर्वांचे लागलेले बॅनर्स आपण पाहतोय. प्रभुदास अण्णा भोईर. धावसंख्या धापडकार लागली ती मात्र 27 धावा. स्कोर कार्ड मात्र सुरुवात मात्र चांगली आहे. परंतु पाहूया या सामन्यामधला दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यामधला विजयाचा शिल्पकार कोण होतोय.
18 चेंडू 47 समीकरण. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 18 चेंडू 47 की गरज असताना गोलंदाजी अंबत्यावर गोलंदाज आलाय प्रवीण कुमार. जबरदस्त गोलंदाजी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल. 30 या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. षटकातील पुढचा चेंडू. स्लो डिलिव्हरी. पुन्हा एकदा चेंडू घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येणार. हेमंतजी पालकर सरळ चेंडूच्या मागे येतात. सुंदर पुढचा चेंडू आला तो कार्पेट. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूवर. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतं कारण मैदान अतिशय सुंदर बनवलंय. इंटरनॅशनल क्रिकेट सारखं मैदान पाहायला मिळतोय. कुठेही जंप मारा काही लागणार नाही असं देविद्यमान मैदान आणि देखणं असं आयोजन. पुन्हा एकदा झेल उडालाय आणि झेल खाली प्रदीप यांनी सुंदर असा झेल घेतलाय. O2 सत्यवानजी मात्रे. धन्यवाद. तर बघा ही पहिली मॅच होती म्हणून आपण सबस्टिट्यूट खेळाडू दिलेला आहे. आपल्याकडे 12 पॅकरला विनंती आहे आपण आपल्या 12 खेळाडूंना फोन करा. पहिली मॅच होती म्हणून आपण एक सबस्टिट्यूट खेळाडू त्रिवेणी संघाला आपण दिलेला आहे. तर सर्वांना विनंती आहे आपल्या खेळाडूंना आपण बोलवा. नसेल तर तेवढ्या खेळाडूंनी तुम्ही मॅच खेळा. आणि बघा पॅकरांना विनंती आहे जे खेळाडू जे सोल्ड झाले जे प्रत्येकाच्या टीममध्ये गेलेत ते खेळाडू जर इथे आले नसतील तर त्यांना पुढच्या वर्षी कॉल करा आणि आपले खेळाडू बोलवून घ्या. नसेल तर जेवढे खेळाडू आले असतील ना तेवढे खेळाडूमध्ये खेळा आपण. नाही जो खेळाडू या लीगमध्ये उपस्थित निवड झाले आणि तो खेळाडू इथं उपस्थित राहिला नाही आहे त्याने पुढच्या वर्षी खेळायला येऊच नका इथे. हां त्याला 2 वर्षी या लीगमध्ये बंदी असेल. आणि जे खेळाडू आहेत बघा विनंती असणार आहे थोडासा लाईव्ह मूट करणं. मध्ये बनवायचे. हॅलो माईक चेक. एकतीस 11 चेंडू आणि 43 समीकरण. पुढे सरसावून चेंडू खेळून काढला. बघूया झेल होते की आणि सूर्याचं किरण डोल्यावर आल्या कारणामुळे झेल मात्र ड्रॉप होते. 55 इशारा आलाय 4 धावेचा. चौकार संघाची धावसंख्या पुढे सरकतोय 35 धावा धापलकावर. 10 चेंडू 39 ची गरज. सामना दोन्ही संघाच्या बाजूने तीव्रच महत्वाचा आहे. तर पाहूया महेंद्र यांचा पुढचा चेंडू. सुभाष ठाकूर अप्रतिम प्रयत्न मात्र चांगले आहेत. पंच आमच्याकडे बोललेत. स्वेर मारा हरिचंद्र सरांचा आलाय. सुरुवात टार्गेट मात्र भलं मोठं सेट केलं होतं वडवली टीमने. त्या टार्गेटवर मात्र मात करत असताना पाहायला मिळतात. आता मात्र येणारे चेंडू 10 आणि 38 ची गरज. पुढे ससावून अरंद कार्पेट चेंडू घेऊन स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक धडपडतोय मात्र इथे मात्र बघा धोका होऊ शकतोय परंतु फेकी उशिरानं आल्या कारणामुळे
सुरक्षित फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पाहायला मिळतोय सुभाष ठाकूर. नऊ चेंडू 36ची गरज. 9 चेंडू आणि कंपल्सरी चषकमध्ये 36 धावांची गरज. अप्रतिम आयोजन, सुंदर स्पर्धा, सुंदर लाईव्ह टेलिकास्ट. पुढचा चेंडू स्वीप केला आणि चेंडू मात्र पाहायला मिळतोय. फक्त टायमिंग जेच केले, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात, पळतात आणि चेंडू गाठतोय सीमारेषेचा वेध पाहायला मिळालाय. हा चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावर स्कोर झालाय तो मात्र आतापर्यंत पाहायला गेलं तर 42. येणारे 8 चेंडू आणि 32ची गरज. पाहूया आता निवृत्ती सरांची फलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला या मैदानावर. दमदार खेळ, दमदार क्रिकेटचं आयोजन आणि एका बाजूला अध्यक्ष रुपेशजी उलवेकर यांची फलंदाजी. सत्यवान दादा नाही केले का अजूनपर्यंत? दहशत आहे. डावखोरा फलंदाज नेहमीच घातक असतो प्रीतम पाटील. आवाजामध्ये हो. नावात त्याच्या लय बोलबाला प्रीतम पाटील पडगेवाला. गाणं बघा तुम्ही, रेकॉर्डिंग करा. पुढचा चेंडू बघा, प्रयत्न चांगले चालू आहेत सुमित पडगे संघाकडनं. एक दरबांतर मात्र दुहेरीमध्ये पाहायला मिळतोय. 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय सुमित 11 पडगे संघाची. 44. 7 चेंडू 30 समीकरण. 7 चेंडू 30 धावांची गरज. 15 चेंडू मध्ये 39 धावसंख्येवर खेळतोय. नॉट आउट पारी करणारा षटकार चौकारांचा बेताज बादशाह सुभाष ठाकूर. ठाकूर 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 ठाकूर. कोण सामना खेचून आणणार, कोण आपली बाजी लावणार पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. महेंद्र पाटीलचा चेंडू मात्र इथे मात्र प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. शेवटच्या क्षणाला मात्र प्रदीप पाटील होते क्षेत्ररक्षक आणि आमचे चेक करतात इथे माऊली प्रसाद लाईव्हच्या माध्यमातून. झेल मात्र जबरदस्त कॅरी केलाय. वंद पाहतात सर्व. सर्व घेत काय टेन्शन घेऊ नका, मी असल्यावर टेन्शन नाही घ्यायचं. सेफ आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण, देविद्यमान क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. ज्यांना मला राजाजी कांतारा सर म्हणाले की जसा बकासूर तसा हा वलवलीचा बकासूर प्रदीप पाटील. जबरदस्त आपलातून क्षेत्ररक्षण, ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या दबकार लागतोय 45. तर आता मात्र येणारे चेंडू असतील 6 आणि 29 धावांची गरज. सहा चेंडू 29ची गरज आणि गोलंदाज मात्र आपण पाहतो गणेश म्हात्रे. हॅलो. तर याच वेळी आमचे एक दमदार व्यक्तिमत्व पालेबुद्रुक गावचे आमचे सन्माननीय उद्योगपती सन्माननीय नरेशजी फडके, विद्यमान माजी सरपंच पालेबुद्रुक यांचं या मंचावरती सहर्ष आगमन झालं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे.
पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 6 चेंडू 29ची गरज. पुढचा चेंडू बघूया. गणेश गोलंदाज. पहिला चेंडू पंचांचा खरा चेंडू शरा अवंत दासुंगेत भर. आता मात्र 6 चेंडू आणि 28ची गरज. 6 चेंडू 28 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. गोलंदाजांवर आक्षेप घेतलाय तर पाहूया काय होणार, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 28ची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. गती परिवर्तन. व्हेरिएशन बदललं, गती कमी केली. चेंडू जातो निर्धाव. 5 चेंडू 28ची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अप्रतिम खेळ पाहायला मिळतात. दर्जेदार खेळ, देविद्यमान आयोजन, सुंदर स्पर्धा. आत्ता मात्र 4 चेंडू 28ची गरज. बघा काय प्लेसमेंट आहे, काय गोलंदाजी होतोय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. दर्जेदार गोलंदाजी गणेश म्हात्रे. पुढे ससावून चेंडू खेळून काढलाय. सुभाष ठाकूरच्या बॅटमधून चेंडू येतोय. उशिरानं आला हा षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकले. स्कोअर गार्डवर स्कोअर लागलाय तो मात्र. आत्ता मात्र येणारे चेंडू असतील 52 धावा धावफलकावर लागल्यात. 2 चेंडू 22ची गरज. आणि हा चेंडू सीमा पार षटकार. हॅलो. तर चला नेक्स्ट मॅच विहान खाडेकर 11 वलप तसेच शिवांश 11 टेंभोडे. आपण शिवांश 11 टेंभोडे. तर सुभाष ठाकूरचे इथे मात्र 50 कंप्लीट झालेले आहे. आपली बॅट वरती करा. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला सुभाष ठाकूरच्या माध्यमातून. 50 धावा पूर्ण केल्यात आपल्या वैयक्तिक. सुभाष ठाकूर आपली बॅट वर करा प्लीज. सलामी द्या. धन्यवाद. एक बॉल आणि ते मात्र त्रिवेणी 11 वलवली संघ या दुसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना विन झालाय. आपल्या हार्दिक लगातार लीग मॅच मध्ये 3 सामने जिंकलेले आहेत. हार्दिक अभिनंदन.